शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, पीक विमा योजनेत आम्हाला अनेकांनी चुना लावला, अजित पवार यांचं विधान चर्चेत। पुढली मोठी बातमी निघते, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येणार एकत्र, शरद पवारांना बसणार मोठा धक्का, तर काँग्रेसलाही फटका बसण्याची शक्यता। पुढली मोठी बातमी निघते, विजांचा कडकडाट होणार, अवकाळी झोडपणार, पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांना अलर्ट। पुढली मोठी बातमी निघते, मराठवाड्यात 3 महिन्यात 269 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, बीडची आकडेवारी चिंताजनक। पुढली मोठी बातमी निघते, हद्दीचे कारण सांगत विमा कंपनीने पीक विमा नाकारला, सेलू शिवारातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित। पुढली मोठी बातमी निघते, कापूस आवक घटली तरीही बाजारभाव का वाढत नाही, शेतकऱ्यांचा सुटता सवाल। पुढली मोठी बातमी निघते, बीडमधून तुमची मुलगी मला द्या, केजच्या शिक्षकाला गाव गुंडांकडून मारहाण, कुऱ्हाडीने केले सपासप वार। पुढली मोठी बातमी निघते, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 ऐतिहासिक मोठे निर्णय, सर्वसामान्यांना मोठा दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, राज्यात पावसाला पोषक हवामान, मराठवाडा विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। पुढली मोठी बातमी निघते, राज्यात पुन्हा खांदेपालट, 5 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी। पुढली मोठी बातमी निघते, भाव कमी असल्याने अमेरिकेच्या कापसाला मागणी, आयात 6 पटीने वाढली, भारतीय शेतकऱ्यांची मात्र चेष्टा। पुढली मोठी बातमी निघते, कोंढा येथे ग्रामपंचायतीसमोरच टोमॅटोचा केला लाल चिखल, तोडणी खर्चही परवडत नसल्याने शेतकरी संतप्त। पुढली मोठी बातमी निघते, झाली पांडुरंगाची कृपा, विम्याचे आणखी 1558 कोटी रुपये मिळणार, शेतकऱ्यांच्या खात्यात 1620 कोटी रुपये जमा, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।